सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई काय? आता तूही आबांच्या लग्नाला पाठिंबा देतेस? हे देवा, नाही नाही नाही, हे माझं राशी भविष्याचं पुस्तक एक तर जुनं झालंय किंवा घरच्या सगळ्यांनी मला चुकीच्या जन्मतारखा आणि जन्मवेळा सांगितल्या। विचित्र वागायला लागले सगळे। काय आहे माझं बीपी एक तर हाय होणार आहे किंवा लो होणार आहे, काहीतरी नक्कीच होणार आहे मला। अहो तुम्ही ना अगदी भोळे शंभू आहात। चोर चोरी करून गेला ना तरी त्याची रास कुठली हाच तुम्ही विचार करत राहाल। तसं नाही ग, पण याच विषयावर तू किती बडबडली होतीस, बोट मोडली होतीस। अर्ध्या तासाचं का होईना पण आमरण उपोषण सुद्धा केलं होतंस तू, आणि आता तुला सासू हवी? हो हवीच आहे मला सासू, छान समजूतदार, या घराला घर पण देणारी, सगळ्यांना एकत्र करणारी। अहो कसं आहे ना, आपली मीरा लहान आहे, मी मोठी सून आहे, त्यामुळे माझं कर्तव्य आहे की एक सुशील समजूतदार समंजस सासू आणावी। आणि कसं आहे ना, जर ती आपल्या आवडीची असेल ना तर ती सासू इथे येऊन हुकूम सोडेल, आणि तो हुकूम पाळावा लागेल मीरा आणि कॅशला। आणि कॅशला मला माझ्या समोर हात सोडून उभं राहिलेलं पाहायचं। हे काय आता उभी आहे तशीच ना? अहो काय तुम्ही पण, अगं कॅश ये ना, अशी का उभी आहेस बाहेर, तेही हात जोडून? वहिनी माफ करा, वहिनी मला माफ करा। नको नको ते बोलले मी तुम्हाला, मला माफ कर। हवं तर तुम्ही मला ओरडा, मला मारा, पण मला दूर दूर ठेवू नका तुमच्यापासून। देवा 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 मला माफ कर, मला माफ कर देवा, मला ह्यांची माफी मागायची आहे देवा। अहो मुली कुठे 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 खेळतायत ते बघून याल का जरा? तोपर्यंत मी कॅशला प्रसाद देते। हा काय? हो सोमवारचा प्रसाद। वहिनी तुम्ही काय प्रसाद देणार आहे हे माहिती आहे मला। राम राम करता करता रामनाम करणार आहात आमचं हे लक्षात आलंय। आणि तू पण माझी माफी मागायला आली नाहीयेस हे कळलंय मला। तू आणि मान झुकवणार अशक्य। झुकवली असती ना मान, पण ती मान कापून तुम्ही माझ्याच हातात दिली असती ह्याची खात्री होती मला। पण तुम्हाला झुकवल्याशिवाय मी स्वस्थ राहणार नाही हे मात्र लक्षात ठेवा। आमचे हे जर आता इथे असते ना तर म्हणाले असते दिवसा स्वप्न बघणं ही मकर राशीची खासियत आहे। त्यामुळे दिवसा ढवळा तुझी काही स्वप्न बघतेस ना ती पूर्ण होणार नाही, हा? कारण माझा प्लॅन तयार आहे। त्यामुळे तुमचे हे जे काही प्लॅन आहेत ना ते सगळे फिनिश। फिनिश किती छान घेतो फिनिश। नाही माझ्यासारखं छान फिनिश घेता आलं म्हणजे माझ्यासारखा विचार करता नाही आला ना वहिनी। आणि जेव्हा तुम्हाला माझा विचार कळेल ना तेव्हा तुम्ही फिनिश झालेले असणार। आणि हो मी मकर राशीची नाहीये, माझी रास मेष आहे। लक्षात यायच्या आत मी अशी काही शिंग मारेन
की मेंदूला झणझण्या येतील. कोणी सांगितलं होतं तुम्हाला तो चप्पलचा स्टँड दुरुस्त करायला? तुम्ही ह्या वयात असं नका करत जाऊ बाबा. नशीब तो खिळा आतपर्यंत घुसला नाहीये, पण तरी आपल्याला डॉक्टरांकडे जावं लागणार आहे इंजेक्शन घ्यायला. इंजेक्शन वगैरे नको नको. हा सावकाश सावकाश. तुम्ही घाबरता इंजेक्शन? साधी हळद लावली तरी पुरतं. थांबा थांबा थांबा. तुझ्यासारखी माया या घरातल्या सगळ्यांना केव्हा लावता येणार आहे नारायणच जाणे. आणि तुमच्यासाठी वधू शोधण्याचं काम पण मी नारायणावर सोपवलंय. नाही, तो नारायण नाही, नारायण फुले. छान स्थळ शोधतात ते. काय झालं हबा, काहीतरी बोला ना. तुम्हाला रुचेल पटेल ते करा आपलं, पण ना या घरामध्ये शांतता नांदू द्या. जीव जळतो ग याशी सुनांची भांडणं ऐकून आणि बघून. आता जरा कुठे ती अभिलाषा चांगलं वागायला लागली आहे तर त्या काश्मीराचा गैरसमज झाला. बरं किती भडकते. इतकं भडकणं चांगलं नाही आहे तब्येतीच्या दृष्टीने. ब्लड प्रेशर वगैरे व्हायचं या वयात. मला तर भीती वाटते रागाच्या भरात ती कोणावर हात बीत उचलेल की काय. उचलला होता तो पण गायत्रीजींवर. गायत्री देशमाने व्हॅन ड्रायव्हर, त्यांची गाडी ठोकली होती. अरे देवा. तरी वाद झाला दोघांमध्ये छोट्याशा गोष्टीवरून आणि त्यांनी वहिनींच्या थोबाडीत मारली. तुला तर मजाच आली असेल ना. नाही, पण जे झालं ते चांगलं झालं असं थोडीच म्हटलंय मी. छे छे, तू म्हणत काही नाही, पण करून जातेस आणि करून घेतेस तुला हवं तसं. पण आता नाही, आता मी तुझा पण गेम फिनिश करणार. काश्मीरा काय बोलतेस? नाही आबा, मी इथे भांडायला नाही आले. मी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायला आले. आबा, आता मला पटतंय की तुम्ही लवकरात लवकर लग्न केलं पाहिजे आणि ह्या घरात एक सासूबाई आणली पाहिजे. मी त्यांचं स्वागत सर्वांपेक्षा जास्त आनंदाने करेन. आणि आबा, ह्या घराला एका सासूबाईची गरज आहे. पटलंय मला. ए मीरा, अगं हे काय चाललंय आता? ही कशी काय अचानक बदलली? काय आबा, तुम्ही फार टेन्शन घेऊ नका. विचार करायचा नाही. उशिरा का होईनात पण दोन्ही वहिन्यांना पटलंय ना की या घरात सासूबाई यायला हव्या आहेत. मग हळूहळू सगळे आपल्या बाजूने येत आहेत. आणि मला खात्री आहे एकदा का सासूबाई आपल्या घरात आल्या ना, आपल्या घराची वीण आणखीन घट्ट होईल. आय एम सो हॅपी आबा. नारायणा, थँक्यू नारायणा. अरे गायतोंडे, ऐक जरा, तो गाडी विकून टाक बाबा, आता बास झालं. चित्रा, माझी फेवरेट गाडी आहे, लकी गाडी अशी विकणार नाही मी. अरे विक चित्रा, तिकडे बघ, तिकडे बघ, तिकडे. नमस्कार. नमस्कार. चाललास कुठे चित्रा? असं बरं दिसत नाही मित्रा. हरकत नाही मला. नमस्कार. नमस्कार. कोण? मी गायतोंडे, हा चित्रे. पण म्हणजे कोण? मी ओळखत नाही तुम्हाला.
तुम्ही ओळखणार कशा आम्हाला नाही का? विनाने ओळखच कुठे करून दिली आपली. एक नंबरचा लाजाळू प्राणी तुम्हाला सांगतो. पण त्याने मात्र एका बाबतीत लाजाळूपणा सोडला आणि तो म्हणजे तुमच्याशी लग्न करण्याचा निर्णय. नाही वहिनी, तुम्हाला सांगतो, तुम्हाला भेटून आम्हाला इतका आनंद झालाय, इतका आनंद झालाय. डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? नाही सॉरी हा, म्हणजे तसं काय काय सॉरी काय बोलताय तुमचं? तुम्हाला तरी कळतंय का? माझ्या तर काहीच डोक्यात शिरत नाहीये. आम्हाला वाटलं अरे काय विनय लावलंय? कोण विनय? मी ओळखत सुद्धा नाही. आमचा मित्र विनायक. मला नाही माहिती कोण विनायक. विनायक म्हणजे आमचा मित्र. तुम्ही त्याच्याशी लग्न करणार म्हणून आम्ही एवढं. हो, आम्ही तुमच्या होणाऱ्या नवऱ्याचे मित्र आहोत, विनायक रत्न पारखींचे. आबा स्माइल. आहा काय सुंदर फोटो आलाय बघा. आहा आहा. अरे वा, छान आलाय. आबा मी काय म्हणते, आपण त्या विंडो मधून फोटो काढूया ना. कशाला? म्हणजे कसं वाटत माहितीये, निसर्ग प्रेमी विनायक रत्न पारखी. निसर्ग प्रेम. फोटो काढतेस कशाला? अहो इंटरनेट वरती टाकायला. नेटवरती? हो. का? वधूला दाखवायला नको का? आबा तुम्ही टेन्शन घेऊ नका. बघा मी तुमच्यासाठी चहा बनवलाय. अरे वा. काय पाऊस पडतोय ना बाहेर, म्हणून मी म्हटलं तुमच्यासाठी गरम गरम चहा आणावा. घ्या ना. आल्याच आहे. आत्ताच हिने चहा आणलाय. हो 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 का? पण तो थंड झाला असेल ना. हा घ्या ना. आल्याच. तुम्हाला आवडतो ना आल्याच? व्हेरी सॉरी, आज उशीर. आज बहुतेक चहा डे दिसतोय. हरकत नाही. मी काय म्हणतो, आबा मी काय म्हणते, एवढा चहा आणलाय मी प्रेमाने, तर तुम्ही हा आल्याच आहे. तुम्हाला आवडतो ना आल्याचा चहा? पण आज मी पहिल्यांदा तुमच्यासाठी एवढं प्रेमाने बनवलं. थंड झाला असेल. हा गरम आहे. अहो, तो आल्या तर रोजच पिताय. एक मिनिट. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही तिघींनी चहा बनवून आणला माझ्यासाठी. पण आज नेमकी मला कॉफी प्यायची इच्छा झाली आहे. मी कॉफी बनवतो स्वतःसाठी. ओ अक्कल आहे का तुम्हाला? काही कोणाशी बोलताय याचं भान आहे? तुमच्या त्या विनायक रत्न पारखीचा आणि माझा काडीचाही संबंध नाहीये. आणि काय हो, लग्न 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 काय लावलंय? लग्न या शब्दाचा सुद्धा मी तिरस्कार करते. आजपर्यंत मी लग्न केलेलं नाही आणि कधी करणारही नाही, हे लक्षात ठेवा. माफ करा, आम्हाला वाटलं ते. काय 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 तुम्हाला काय वाटलं? तुमचा तो मित्र विनायक रत्न पारखी माझी उघड उघड बदनामी करतोय. विनायक रत्न पारखी सोडणार नाही मी तुला. हो आबा, मी असताना तुम्हाला काळजी करायची गरजच काय? मी आबा, तुम्ही सगळी तुमची कामं आटवा. मी तुमच्याकडे फिल्टर कॉफी करते. हा आबा पण एक मिनिट. एवढं सगळं करायची गरज नाहीये. मी स्वतः बनवतो. आबा, कशाला मी आहे ना. आबा, आमच्या नवीन सासूबाई येण्याआधी आम्हाला काहीतरी संधी द्या ना तुमची सेवा करण्याची. हो आबा. एक मिनिट. मला जरा काही बोलायला संधी द्याल का? हो बोला ना. हा, जरा बाजूला. हा, आलोच मी. हो आबा. सासु सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः. मी तुम्हाला आहे ना कॉफी शॉप मधून स्पेशल कॉफी मागवते. आबा, बाहेरचं खाणं पिणं तुमच्या तब्येतीसाठी चांगलं नाही. मी तुमच्यासाठी घरी कॉफी प्लीज करते. प्लीज प्लीज माझा ऐका. प्लीज माझा ऐका. मला चहा कॉफी काही नकोय. खूप जळजळत आहे. मी बाहेर स्टॉलवर जाऊन कारल्याचा रस पितो. आबा, कसं मागवते? तुम्ही इथे काय करताय? मिस्टर विनायक रत्न पारखी, काय तमाशा लावलाय? कसला तमाशा? कसला तमाशा? कशाला वेळ पांघरून पेडगावला जाताय? तुम्हाला काय वाटलं या बाईबद्दल काय वाटेल ते बोललं तरी चालेल? एक दोनदा तुमच्या अंगावर ओरडले काय तर तुम्हाला काय वाटतं तिची गंमत करावी, हिला चिडवूया? तुम्ही जरा शांत व्हा.
काय चाललंय? कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुमच्या लग्नाबद्दल. माझ्या लग्नाबद्दल? माझ्या लग्नाचं काय? लग्नाचं काय? स्वतःचं नाव माझ्या नावाशी जोडून माझ्या नावाची बदनामी करता? हा? मित्रांवर इम्प्रेशन मारता यावं म्हणून या सगळ्या गोष्टी करता? लाज नाही वाटत? नाही तुम्हाला कोण वाटले कोण मी? नाही, आज तुमच्या मित्राने विचारलं, उद्या आणखी 4 जण विचारतील. माझी बदनामी करायचा तुम्हाला काही एक हक्क नाहीये, सांगून ठेवते तुम्हाला. एक बाई, मग ती कुठल्याही वयाची असो, तिच्याबद्दल अशा बढाया मारताना, अफवा पसरवताना लाज नाही वाटत तुम्हाला? का परवा गाडीने माझ्या अंगावर चिखल उडवला तसं माझ्या चारित्र्यावरती आज तुमच्यासारख्या माणसांना न भर चौकात उभं करून फटके. तू आज जा जरा, आम्ही बोलतोय. चला आपण आत बसूया. हॅलो, बघताय काय? हे पहा गायत्रीबाई. काय पहा? काय पहा? तुम्हीच पहा. तुमचे हे मित्र काय वाटेल ते बरळतात माझ्याबद्दल. कशाच्या आधारावर हो? तुम्हीच काहीतरी सांगितलं असणार म्हणूनच ते बोलतायत ना. हे पहा गायत्री. हे पहा रत्नपारखी, माझं आयुष्य म्हणजे वर्तमानपत्राचा कागद नाहीये. आला, वाचला, त्याच्यावर फुकट मतं दिली आणि त्यातच चटकदार भेळ गुंडाळून मिठ्या मारत खाल्ली. हिराकडे बघून वाटलं होतं डिसेंट कुटुंब असेल, पण ही सोडून कोणावरच विश्वास ठेवण्यात अर्थ नाहीये. म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय? आम्ही काय? एक मिनिट. मोठी माणसं बोलत असताना लहानांनी विचारल्याशिवाय मध्ये बोलू नये. मी काही बोलू का? काय बोलणार तुम्ही? बोला. हे काय झालं म्हणजे विनाची काही चूक नाहीये, चूक आमची आहे. आम्हाला वाटलं की तुमच्या दोघांचं म्हणजे असं एक आम्ही आपोआप हे करून घेतलं, म्हणजे आमची चूक आहे. विनाची चूक नाहीये. विनाला काही बोलू नका प्लीज. म्हणजे आम्हाला वाटलं की तुम्ही दोघे काय काय आम्ही दोघे काय? आम्ही दोघे काय? अरे तुमचं वय काय? तुम्ही बोलताय काय? मी ह्यांना बोलले, पण खरं म्हणजे तुम्हाला धारेवर धरायला हवं होतं. पान खाऊन थुंकल्यासारखे यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवता. अरे 3-3 सुना आहे त्यांच्या आणि ह्यांच्या लग्नाच्या गोष्टी करता, अफवा पसरवता. लाज नाही वाटत? नाही नाही गायत्रीजी, मी तुम्हाला सांगू काय सगळं काय झालंय ते? लग्नाची गोष्ट ही अफवा नाहीये. आबा खरंच लग्न करतायत. सासूबाई